आमच्याकडनं असं सुद्धा सांगायचे ते की तुम्ही घर संसाराचे सगळे भांडे द्या, आम्हाला फर्निचर करून द्या. त्यांची मागणी काय होती, मला पहिल्या धोंड्याला अंगठी करून द्या सोन्याची. आमच्याजवळ पैसे न होते दादा. पैसे न असताना माझ्या आईचे टोंगल मोडून आम्ही अंगठी केली आणि त्यांना घरी धोंड्यासाठी बोलवलं. तिला 3 वर्षापासून लग्न झालं कधीपासून त्रासच होता तिला त्या नवऱ्याचा. मला फोन आला 1 वाजता. मला फोन आला. तुम्ही कोण? मी भाऊ. तिचा लहान भाऊ आहे मी. मला तिचा फोन आला 1 वाजता. तर ती बोलली की आमची अशी भांडण झाली म्हणे, मी घरी येते म्हणे. मारलं गेलं दादा 2 वाजता. त्यांच्या हाताने मारलं गेलं. जर मुलीने स्वतःने आत्महत्या केली असती तर हे सर्व तिथं हजर राहिले असते ना. हे सर्व तिथं यांनी फक्त डेड बॉडी तिथं फेकून दिली आणि हे सर्वच्या सर्व हरामखोर फरार होऊन गेले. हे हरामखोर त्या डेड बॉडी जवळ थांबले सुद्धा नाही. कोणती लाडकी बहीण सुरक्षित आहे हे सांगा. इथं कोणतीच लाडकी बहीण सुरक्षित नाहीये. आमची जी मुलगी गेलेली आहे, आमचा तो काळजाचा तुकडा गेलेला आहे, त्या नराधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि त्याला जन्मठेप द्यायलाच पाहिजे. खूप लालची होते. त्यांना जोपर्यंत आमच्याकडनं भेटत होतं ना तोपर्यंत ते मुलीला खुश ठेवायचे. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार जर व्हायचं नाही ना तर ते मुलीला आहे ना असं मेंटली पूर्ण टॉर्चरच करायची. सांगत होते मला हाताचं कड पाहिजे, सोन्याचं अंगठी पाहिजे, चेन पाहिजे, पैसे पाहिजे. असं प्रत्येक वेळेस ती घरी जर आली ना तर प्रत्येक वेळेस मागणं राहायचं त्यांचं.